हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? आय होप चांगले असाल आणि चांगलंच असायला हवं. मी पण मस्त आहे आणि बरी आहे. तर आज आहे दत्त जयंती. म्हटलं पटापट सगळी कामावरून घरच्या देवांची पूजा करून दत्त जयंतीला मंदिरात बाप्पाच्या पाया पडायला जाऊया. त्याप्रमाणे मी सकाळीच उठून कामं करून घेतली आणि छानपैकी घरची पूजासुद्धा केली. देवाला छानपैकी हार घातले. देवाला आंघोळ घालून छान स्वच्छ त्यांचा देव्हारा केला आणि छानपैकी हारसुद्धा घातले. इथे स्वामी आईंचा फोटोसुद्धा छानपैकी स्वच्छ केला आणि त्यांच्या फोटोला सुद्धा हळद कुंकू लावलं. माझ्या स्वामी आईंचा सुद्धा आशीर्वाद घेतला. आतमध्ये तर गणपती बाप्पाची पूजा केली होती आणि दाराच्या बाहेर जो गणपती बाप्पा होता त्यालासुद्धा छानपैकी स्वच्छ केलं, हळद कुंकू लावलं आणि त्यालासुद्धा हार घालायला जाणार होते मी आता. सगळं काम आवरून झालं आणि आम्ही बाहेर जायला निघालो, म्हणजे देवळात जायला निघालो. जयंती आहे ना, त्यांच्या मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत. आता ही ताई, हा आमचा बेबू. हे बघा कसं चाललंय बघा. चला को एव. आज दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने मंदिरात चाललेलो आहोत. चला तुम्ही पण बघू आपण मंदिरामध्ये गर्दी आहे की नाही. आणि चल मंदिर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं घरापासून. चालत चालत आम्ही मंदिराच्या समोर पोहोचलो. हे बघा, जवळच होतं मंदिर. बघाल आता तुम्ही सुद्धा. आणि आम्ही मंदिराजवळ आम्ही आलेलोच आहोत. माहित नाही मला. आपण इथे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि इथे किती छान रांगोळी काढत आहेत या मॅडम. व्हेरी नाईस मॅम. आणि हे आहे बाप्पाचं मंदिर, ज्याच्यामध्ये खूपच गर्दी दिसत आहे. लवकर काय नंबर मिळेल असं वाटत नाही, पण जाऊन तर यायलाच पाहिजे. हे बघा, खूप गर्दी आहे. हे बघा, बाप्पाच्या मंदिरामध्ये ऑलरेडी खूप गर्दी आहे. तरी सुद्धा जायला तर पाहिजेच. हे बघा, प्रचंड गर्दी आहे.
खूप सारी लाईन होती आणि आम्ही सुद्धा लाईनमध्येच उभे होतो बाप्पाचं दर्शन करायला. बऱ्यापैकी लाईनमधून म्हणजे रांगेमधून पुढे आलो होतो आम्ही. बाप्पाचे दर्शन घेणारच होतो तेवढ्यात आरती चालू झाली आणि आम्हाला बाहेरच उभं राहावं लागलं. ते मी आता हा झोपून ठेवणार. घरी गेलं त्याला ब्रश केला कोलगेट लावून आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत मग ते तिकडे शहर पोलीस स्टेशन हे चालू म्हणजे डीमार्टला जाताना ते ह्याचं आहे काय म्हणतात इथे प्रसाद दिला जात होता. केळं आणि मोतीचूरचे लाडू असा प्रसाद होता इकडे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम मोठा रगत आलेला माझ्याकडे मी पाठीमागून असा घेऊन तसाच लावला तर रबर शेंगला तर मासे येते आपले रबर येतात ना ते लावायला सगळे कपडे मी तशीच आहे ना साडीवर नको केवढी फुल झाली ती काय झालं माझ्या मग तिने आम्ही खेळताना तिला हातातच तिने पण घेतलं ते मी आता हा झोपून ठेवणार. घरी गेलं त्याला ब्रश केला कोलगेट लावून आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत मग ते तिकडे शहर पोलीस स्टेशन हे चालू म्हणजे डीमार्टला जाताना ते ह्याचं आहे काय म्हणतात
आम्ही आतमध्ये जाणार, आम्ही बाप्पाचं दर्शन करणार, एवढ्यातच आरती म्हणायला सुरुवात होणार होती. आतमध्ये आरती चालू होणार होती म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत. आरती चालू झालेली होती. हे बघ, दिसत पण नाही. ही भली मोठी लाईन होती इकडे. आम्ही मंदिरात आतमध्ये जाऊन आलेलो आहोत आता. टोपी तिला काढून टाकली की काय ते? आम्ही आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर इथे बसलेलो आहोत. तो गेला बघ. मंदिरातून बाहेर निघालेलो आहोत आम्ही आणि आता पुढे जात आहोत.